नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपले 2 कंबाईनचे पेपर झालेले आहेत. जो पेपर आपला 11 जानेवारीला झालेला आहे आणि 4 जानेवारीला एक पेपर झालेला आहे, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा. हे लक्षात ठेवा. तर आपण काय करतोय, याच्याबद्दल तुम्हाला ग्रुप बी बद्दल बोलणार आहोत. तर त्याच्याबद्दल तुम्हाला बोलण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. कंबाईन ग्रुप बीचा पुढचा पेपर 2000 म्हणजे 26 जूनला आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ग्रुप सीचा पण पेपर 12 जुलैला आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला तारखा का समजावून सांगतोय किंवा तारखा का आठवण करून देतोय, तर हे लक्षात ठेवायचं. जे नवीन विद्यार्थी आहेत ना, त्यांना बघा, आता तुमचा पेपर हा कधी झाला, तर पहिल्यांदा 4 तारखेला झाला आणि एक 11 तारखेला झाला. ह्याची मेन्स कधी आहे तुमची लक्षात ठेवायचं. ह्या 4ची आणि 11ची मेन्स तुमची राहणार आहे बघा. जे 4 तारखेचा पेपर झालेला आहे ग्रुप बीचा, त्याची 17 मेला मेन्स आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ग्रुप सीची 7 जूनला आहे, हे लक्षात ठेवा. 7 जून, ह्याची 7 जूनला मेन्स आहे आणि याची 17 मेला आहे, हे लक्षात ठेवा. कंबाईनवाल्यासाठी बोलतोय आपण. हे मेला आहे आणि ही जूनला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा पेपर कधी आहे बघा, 26चा. तर 26चा तुमचा पेपर आहे ह्याच्यामध्ये जूनमध्ये 14 जून आणि 12 जुलैला हा पेपर राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला 2 कंबाईन पेपर, म्हणजे 2 ग्रुप बी आणि 2 ग्रुप सी, ह्या 4 परीक्षा तुम्हाला एका वर्षात देता येणार आहेत, हे लक्षात ठेवा. हे का सांगतोय, काही लोकांना कमी मार्क आलेले आहेत, त्यामुळे त्यांना कळत नाही की काय करायचं. आता बघा, कंबाईन ग्रुप बीचा पेपर मेरिट कसं ठरतं बघा. आता हे तुम्हाला हे टाइम मार्क लक्षात ठेवा. एका वर्षात तुम्हाला 4 पेपर देता येणार आहेत. ग्रुप बीचे 2 आणि ग्रुप सीचे 2, हे लक्षात ठेवा. 2 प्रिलिम्स म्हणतोय मी, 2 प्रिलिम्स आणि 2 प्रिलिम्स, म्हणजे ह्याच्या 2 मेन्स आणि याच्या 2 मेन्स. आता बघा, ह्याच्यामध्ये आपल्याकडे 2 लोक आहेत असे की ज्यांना चांगले मार्क आलेले आहेत आणि ज्यांना काठावर मार्क आहेत. आता बघा, काठावर मार्क कोण ठरवतं, कट ऑफ कसा लागतो, कट ऑफ बघतोय ना आपण. कट ऑफ बघतोय तर कट ऑफ बघा, त्यावेळेचा पेपर. आता मी तुम्हाला हे सांगत बसत नाही की जागा किती आहे, जागा तुम्हाला सर्वांना माहित आहे. ह्यावेळेस ऑन अन ॲव्हरेज जर मार्क असतील तुम्हाला, तर 46 पासून मार्क आहेत बघा मुलांना. 46 पासून ते 60 पर्यंत मार्क आहेत. असं असं व्हेरिएशन राहतं. जर वेळेस गेल्या वेळेस 68 ते 70 मार्क असणाऱ्याचे मुलांचे मार्क आता हे 60 वर आलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि चांगल्या चांगल्या मुलांचे हे मार्क 50 ते 51 मध्ये अडकलेले आहेत. त्यामुळं जागा किती आहेत, तर सगळ्या मिळून जागा आतापर्यंत 68 जागा होतील बघा. म्हणजे ह्या जर जागा जर वाढल्या तर एक 800 जागा होतील टोटल. ग्रुप बीच्या बोलतोय आपण, जे 4 जानेवारीला पेपर झाला तर त्याचा कट ऑफचं बघतोय, तर त्याच्या जागा होतील 800. ऑन अन ॲव्हरेज पकडूयात 800 जागा. आणि ह्याला 800ला इंटू 12 करून काढतात हा ओपनचा कट ऑफ असतो. नंतर बाकीच्या कास्टच्या मुलांचा कट ऑफ त्याच्यापेक्षा खाली येतो. तर बघा, हे मी तुम्हाला काय सांगतोय की कट ऑफ एवढं. तर तुम्हाला कट ऑफ ज्यांना ऐकायचं आहे ना, तर बघा, ज्या लोकांना 50 ते 52, 50 to 52 म्हणजे 49 to 52 या दरम्यान मार्क आहेत ना, त्यांनी अभ्यास करायचा. ह्याच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी तर अभ्यास करायचाच आहे. आता ह्याच्यामध्ये बाकीचे लोक म्हणतायत की बघा की म्हणजे हा प्रश्न चेंज होणार, तो प्रश्न चेंज होणार, ह्याच्या मागे लागायचं नाही. जर आता बघा, असे जर विद्यार्थी असतील समजा की ही प्रिलिम पास झालं तरच मी पुढे अभ्यास करणार आहे, अदरवाईज अभ्यास सोडून देणार आहे, त्यांनीच फक्त कट ऑफचे व्हिडिओ बघत बसायचं आहे. अदरवाईज ज्यांना 49 प्लस मार्क आहेत, 49, हे बघा, मागच्या वेळेस ग्रुप बीला जे 62.50 कट ऑफ लागला होता ना, तर ह्या कट ऑफ कुणीच एक्सपेक्ट केला नव्हता, हा कुणाचाही नव्हता. आणि हे कट ऑफ लागल्यानंतर ग्रुप सीचा कट ऑफ हे सगळेजण 55 प्लस सांगत होते, हे लक्षात ठेवा. आणि कट ऑफ किती लागला होता, 48.25 लागला, हे लक्षात ठेवा, ग्रुप सीचा. त्यामुळे एकदा कट ऑफ वाढला तर कुणी कमी सांगायची म्हणजे तेवढं धाडस करत नाही, आणि एकदा कमी झाला की वाढवायचं पण धाडस करत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे सगळेजणांना. आणि हे कसं, हे शक्य पण नसतं, हे अॅक्युरेट काढणं का शक्य नसतं, कारण पेपर स्कॅन होतात आणि नंतर कट ऑफ ठरतो. आपण अंदाज कशासाठी घेतोय, अभ्यास करण्यासाठी घेतोय. त्यामुळे तुम्हाला जर काय वैयक्तिक अडचण असेल तर तुम्हाला सांगतो. आता बघा, जर तुम्ही आता मेन्स करणार नाही तर त्याचे तोटे काय होतील, हे लक्षात ठेवा. आता बघा, तुम्ही जर सगळे व्हिडिओ बघत बसाल वेगवेगळे आणि टाइमपास करत राहाल. आता हा जानेवारी आहे, जानेवारी नंतर फेब आहे, मार्च आहे, एप्रिल आहे. रिझल्ट कधी लागेल, एप्रिलच्या आसपास लागेल. म्हणजे हे 2 महिने जातील, हे लक्षात ठेवा. एप्रिलला रिझल्ट लागला, आणि तुम्ही पास जरी झाला तर तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार आहे का? का होणार नाही क्वालिफाय? कारण मेला मेन्स आहे ना. एप्रिलला रिझल्ट लागतो, एप्रिल मिडला रिझल्ट लागला. एका महिन्यामध्ये जी गोष्ट तुम्हाला 3 महिन्यात जमली नाही, ती गोष्ट एका महिन्यात तुम्ही कसं करणार? तिथं मॅथ्स आणि रिझनिंग. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जे विद्यार्थी प्रीलीचा रिझल्ट लागल्यानंतर मराठी इंग्लिशचे क्लास करतात, त्यांचा सिलेबसच कंप्लीट होत नाही, हे लक्षात ठेवा. कोणताही सिलेबस, आता समजा तुम्ही ही प्रिलिम्स तुमची जर 1-2 मार्कांना राहते, तर तुम्हाला लगेच आता जूनमध्ये प्रिलिम आहे ना, जूनमध्ये प्रिलिम आहे तुम्हाला, तर तुम्ही आता अभ्यास कंप्लीट करून घ्या. जे विद्यार्थी आता
काठावर जरी असतील आणि जे विद्यार्थ्यांचे चांगले मार्क आले असतील त्यांनीही आता हे 2 महिने मेन्स करायचे आहे. कारण जून जुलैपर्यंत तुम्हाला बराच वेळ लागतो. 6 महिने 5.5 महिने मिळतात. त्यातले 2 महिने तुम्ही त्याला द्या, मेन्सला द्या. कारण तुम्हाला 3 महिन्यामध्ये पुढचा सिलेबस कव्हर होणार आहे का? नाही. कारण काय होतं, याच्यामध्ये तुमचं जर तसं बघितलं तर सेकंड पेपरचं जवळ सेकंड पेपर 10 मार्क सोडले तर सगळा सेमच आहे. तुम्हाला एकदा सिलेबस सांगून देतो बघा. आता हे मेन्स आपण बघूयात, आपण कंपॅरेटिव्हली बघूयात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की चाललंय काय आहे. मी प्रत्येक ग्रुप सीचा आणि ग्रुप बीचा वेगळा व्हिडिओ करत बसणार नाही. तुम्हाला एक सांगतो, ग्रुप सीचा बी कट ऑफ सांगून देतो. ग्रुप सीचा कट ऑफ 49 ते 51 ते 52 या दरम्यान राहणार आहे. हे गेल्या वेळेस पण मी कट ऑफ 50 क्रॉस करत नाही म्हणलं होतं. 48.25 लागलं होतं. तुम्हाला ह्या चॅनलवर लेक्चर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. त्यावेळेस मला बऱ्याच जणांचे मेसेज आलेत की खाली सर 50च्या वरती 52च्या खाली येतच नसतो आणि 55च्या खाली येतच नसतो. ते मेसेज पण मी तसे ठेवलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे मी लय शहाणा अशातला प्रकार नसतो. जर तुम्ही समजा एखादा विद्यार्थी असेल समजा आणि त्याने अभ्यास केलेला नाही, जर त्याचा कट ऑफ गेल्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांचे मार्क समजा 49 होते, मग 48.25 लागला, त्याने अभ्यासच केला नाही, त्याला 1 महिना मिळाला, मग 1 महिन्यात तो काय वाचणार आहे? मराठी वाचणार, इंग्लिश वाचणार, जीएस वाचणार, की काय वाचणार? तो काय करणार आहे? तो फक्त एक वारी करतो, परीक्षेला जाऊन येतो. हे लक्षात ठेवायचं आहे. हा सार्वत्रिक अनुभव आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जे कंबाईन करणार आहेत ना, तुम्हाला ग्रुप सीचा पण कट ऑफ सांगून दिला. इथं प्रत्येक व्हिडिओला ग्रुप सीचा वेगळा, ग्रुप बीचा वेगळा असं सांगत बसत नाही. तुम्हाला एकत्र 5-10 मिनिटं काढा, सगळा तुम्हाला अंदाज येऊन जाईल. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो तुम्हाला कंबाईनचा. आता हे प्रिलिमला जर गेल्यानंतर तुम्ही हिस्ट्री आहे, तुम्हाला जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, करंट आहे आणि सायन्स आहे. ओके, हे आहे. हेच मेन्सला आहे तुम्हाला GS2 मध्ये मराठीचा आणि इंग्लिशचा पेपर पहिला सोडला 100 मार्काचा. तर तुम्हाला हिस्ट्री इकडे 10 मार्काला आहे, इकडे पण 10 मार्काला आहे. जिओग्राफी इथं 10 मार्काला आहे, इथं पण 10 मार्काला आहे. पॉलिटी इकडे 15ला आहे, इकडे 15ला आहे. इकॉनॉमी इकडे 10ला आहे, इकडे 15ला आहे. करंट तुम्हाला इकडे 10ला आहे मेन्सला, इकडे सायन्सला इथं 15ला आहे. सायन्स तुम्हाला इथं पण 15 मार्काला येतं, इकडे 20 मार्काला येतं. इथं टेकचा पार्ट आहे बघा तुमचा 8 मार्काचा, हे लक्षात ठेवा, ते वेगळं आहे. आणि मग तुम्हाला राहतंय काय? आता राहतं तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट वेगळी राहते करायची. ती कोणती राहते? तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला लॉ नावाचा 3 टॉपिक आहे आणि स्टॅटिकचा एक पार्ट आहे. हेच वेगळं आहे. म्हणजे टोटल 10च मार्काचा सिलेबस वेगळा आहे तुमचा, जो मेन्सपेक्षा म्हणजे प्रिलिम्सपेक्षा 10 मार्काचा वेगळा, आणि तो तुम्हाला आरामात कव्हर होऊ शकतो. 2च दिवसात तुम्ही करू शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजे मेन्सचा अभ्यास करतोय कंबाईनचा विद्यार्थी, म्हणजे त्याचा तोटा काहीही नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. मी तुम्हाला चॅनलला पूर्ण कंपॅरेटिव्ह टाकून देतो की तुम्हाला लक्षात येईल की वेगळं काय आहे. अजून एकदा तुम्हाला सांगून देतो, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट, सायन्स हे आहे. हे प्रिलिम्सला पण आहे, मेन्सला पण आहे. फक्त आपल्याला एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजीचा पार्ट 8 क्वेश्चन, लॉचा पार्ट जे की 3 क्वेश्चन येतो, हाच वेगळा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे हे 8 अन 5 13, 14 15 16, हे 16-17 मार्काचा जर विषय केला तर हे तुम्ही राज्यसेवेसाठी केलेलं असतं. टेक्नॉलॉजीचा पार्ट हा राज्यसेवेचाच आहे आणि हा 2 लॉ तुमचे एका दिवसात होतात. असं काही वेगळं नाही. ह्याचे फक्त PYQ जरी करून गेलात ना तर तुमचे 3चे 3 क्वेश्चन कव्हर होतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं जे विद्यार्थी मेन्सचा अभ्यास करतील त्यांचा तोटा असा अजिबात होणार नाही, आणि जे करणार नाही त्यांचं काय होतं सांगतो तुम्हाला. जरी तुम्ही आतापासून प्रिलिमचा अभ्यास केला, कंबाईनवाली जनता सांगतो तुम्ही, जरी तुम्ही आता समजा कमी मार्क आले प्रिलिम्सवर फोकस केला तर तुमचा तेवढा फोकस राहत नाही. तुम्ही तेवढा अभ्यास होत नाही, तुमचा कन्सिस्टन्सी अभ्यास राहत नाही आणि तुमचे 2 महिना 2 महिने वेळ वेस्ट जातो. नंतर ही प्रिलिम्स झालेली, मेन्स दिलेली जनता ते लगेच जूनला फ्री आहेत. ते तुम्हाला ऐकणार नाहीत, कारण त्यांचं मराठी इंग्लिश पण तयार असतं, विथ त्यांचं GS पण स्ट्रॉंग झालेलं असतं. हे तुम्हाला ऐकतील का नंतर? हे लक्षात ठेवा, ऐकणार नाहीत. त्यामुळं कधी जे अभ्यासात खंड पाडतील त्यांचं बाजार बसणार आहे, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, बाजार त्यांचा उठणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळं तुम्हाला जर व्यवस्थित अभ्यास करून पास व्हायचं असेल तर आता कन्सिस्टन्सी जानेवारीचा महिना ते तुमचं जूनपर्यंत 6 महिन्याचं शेड्यूल, ह्याच्यामध्ये तुमचं मराठी इंग्लिश हे तुमचं कंप्लीट करून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.